महायुतीमधील नेत्यांच्या दिल्लीमध्ये मॅरेथॉन बैठका होणार आहेत। शिंदे, फडणवीस, अजित पवारांची अमित शहांसोबत बैठक होणार असल्याची माहिती आहे। दिल्लीमध्ये महायुतीच्या नेत्यांच्या राजकीय भेटी होणार आहेत। राज्यामधील विधानसभा निवडणुकीबाबतही रणनीती ठरणार असल्याची माहिती समोर येते आहे। शिंदे, फडणवीस, अजित पवार यांचा दिल्ली दौरा होतोय। एकनाथ शिंदे हे नीती आयोगाच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत, तर देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या बैठकीला हजर राहतील अशा स्वरूपाची माहिती आहे। अजित पवारांची बैठक ही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत होणार असल्याची ही माहिती समोर येते आहे। जागा वाटपाचा फॉर्म्युला या भेटीगाठींमध्ये ठरणार असल्याची माहिती समोर येते आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। दिल्लीमधून आपले प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या सोबत आहेत। शिवाजी, आपण बघतोय की तिन्ही नेते, राज्यातले प्रमुख नेते अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि शहांसोबत आज चर्चा होईल अशा स्वरूपाची माहिती आहे। आपण जर पाहिलं तर 3 बैठका राजधानी दिल्लीमध्ये होणार आहेत। पहिली बैठक आहे नीती आयोगाची। नीती आयोगाच्या बैठकीमध्ये भारतातील सर्व बहुतांश राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहे आणि केंद्रीय 15 मंत्रिमंडळाची समूहाची एक समिती आहे, नीती आयोगाची समिती। यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक होईल। राज्यातील धोरणात्मक निर्णय आणि त्याचबरोबर त्यासाठी लागणारा निधी या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्राकडे मागणी करतील। दुसरी बैठक आहे जी माहिती मिळते त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत देशातील जे भाजप शासित राज्य आहेत त्या राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत। तिसरी आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून एक बैठक आहे, ती राजधानी दिल्लीमध्ये साधारण रात्री 8 नंतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या तिघी नेत्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ही बैठक घेणार आहे। त्यामध्ये महायुतीच्या जागा वाटपासंदर्भात आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती राज्याला निधी आणि कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे या सगळ्या संदर्भात चर्चा होणार आहे। यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा असणार आहे महायुतीचं जागा वाटप। सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली तर तीनही पक्षांचं संख्याबळ पाहता 105 जागा या भाजपच्या निवडून आल्या। त्यानंतर आपण जर पाहिलं तर शिवसेना ही मूळ त्यांचे 54-55 आमदार, त्याचबरोबर आपण पाहिलं तर जे सध्या अजित पवार आहेत त्यांच्याकडे मूळ राष्ट्रवादी आहे, त्यांचे देखील 50 ते 55 आमदार, असं दोन्हींचे मिळून जर पाहिलं तर 110 होता भाजपचे आणि या दोघांचे मिळून 110 असे 220 जागांचं वाटप झालेलं थोडक्यात स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्या उर्वरित ज्या 68 जागा आहेत 288 जागांपैकी 220 गेल्यानंतर राहणाऱ्या त्याच्या संदर्भात एससी आणि एसटीच्या संदर्भात जे राखीव मतदारसंघ आहे त्यांच्याकडे जिथे सक्षम उमेदवार प्रत्येक पक्षाकडे असेल त्याचाही जागा वाटप होणार आहे। उर्वरित ज्या जागा आहेत त्या बरोबर आहे। त्यामुळे दिल्ली